गेले काही दिवस एकच प्रश्न सातत्याने विचारला जातोय आणि तो प्रश्न असा आहे की बीडमध्ये नेमकं चाललंय काय? कारण बीडमध्ये विविध पद्धतीने गुन्हेगारी अशा पद्धतीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत। बीडच्या आष्टीमध्ये मालकाकडनं ट्रक चालकाला डांबून ठेवत मारहाण करण्यात आली आहे आणि या चालकाचा मृत्यू झालाय। तसंच बीडच्या एका शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली आहे। स्वराज्य नगर भागातील कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर या शिक्षकाने आत्महत्या केली। धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचं नाव आहे। कोळगाव येथील विना अनुदानित आश्रमशाळेवरती ते शिक्षक होते आणि 18 वर्ष बिनपगारी नोकरी करत होते। तर बीडच्या आष्टीमध्ये मालकाकडनं ट्रक चालकाला डांबून ठेवत मारहाण करण्यात आलेली आहे। ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीमध्ये या ड्रायव्हरचा मृत्यू झालाय। विकास बनसोडेला 2 दिवस डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तपास सुरू आहे, परंतु ट्रक मालकानेच डांबून ठेवत मारहाण केल्याचं कळतंय। घटना पुन्हा एकदा बीडमधली आहे। 2 दिवस आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला डांबून ठेवत ट्रक मालकानेच या चालकाची हत्या केली अशा पद्धतीचा आरोप केला जातोय आणि या संदर्भामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे। माझं नाव आकाश अण्णा बनसोडे, मी राहणार बोरगाव तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काय झालं त्यानं? माझा भाऊ इकडे कामाला होता, कुठं? घुमरी पिपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता, आष्टी तालुका। आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। आणि इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। काय मारहाण केलेली आहे का? मारहाण केलेली आहे, बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टेपणे दांड्याने मारलेले आहे आणि वळ आहेत, पाठीवर, हातावर, अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे। तर या प्रकरणावरनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा संशय व्यक्त केलाय। संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा, जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून। आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये। तर बीडच्या आष्टीमध्ये संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती असं म्हटलेलं आहे सचिन खरात यांनी सुद्धा। विलास बनसोडेच्या हत्येची सीआयडी चौकशी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। विलास बनसोडे या दलित मुलाचा अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत, परंतु हा जो दलित मुलगा आहे विलास बनसोडे नावाचा, हा दलित मुलगा एका क्षीरसागर कुटुंबाकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता। याच दरम्यान त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या घटनेची, विलास बनसोडे याची जी हत्या झालेली आहे या घटनेची तात्काळ सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या खरात पक्ष करत आहे। तर अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत फोनवर आहेत। गोविंद, पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातनं 2 अत्यंत हिंसा असलेल्या घटना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये एका 23 वर्षाच्या मुलाचा
मृत्यू झाल्याचं कळतं आणि त्याचबरोबर एका शिक्षकाची आत्महत्या. तर या सगळ्या प्रकारामध्ये अर्थातच बीडमध्ये काय चाललंय असा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावा असं वाटतोय. गोविंद, पूर्वी खरं तर कळत नाहीये की मागच्या काही दिवसापासून रोज कुठल्या तरी मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत बीडमध्ये. कधी एखादा शिक्षक त्याला 18 महिन्यापासून पगार मिळत नाही म्हणून स्वतःच्या मुलीच्या नावाने भावनिक पोस्ट करून आत्महत्या करतो. तर आज आपण बघतो की विकास बनसोडे नावाचा एक मुलगा एका गाडीवरती खरं तर ट्रक ड्रायव्हर सोबत होता आणि त्याला 2 दिवस मारहाण झाल्यानंतर त्याचा कसा विचित्र पद्धतीने मृत्यू या सगळ्या मंडळीने केला. तर या सगळ्या घटना समोर आल्यानंतर खरंच कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, आता आपण बघितलं की अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केलेत आणि हा केवळ अंजली दमानिया यांचा विषय नाही तर जिल्हाभरातून राज्यभरातून हा प्रश्न विचारला जातोय की बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का नाही, कायदा सुव्यवस्था कोणी सांभाळतं का नाही. कारण एकीकडे एक माणूस 18 वर्षापासून पगार नाही म्हणून संसारात त्याला म्हणतो की जा तू मर किंवा तू फाशी घे आणि तो खरंच फाशी घेतो. म्हणजे हे फार वाईट आहे, अतिशय म्हणजे धक्कादायक आहे की अशा प्रकारच्या घटना होत आहेत. कुठं मारलं जात आहे, कोण स्वतःहून आयुष्य संपवत आहे आणि कायदा सुव्यवस्था मात्र जागच्या जागी आहे. खरंच आहे की बीड जिल्ह्यामध्ये जी काही परिस्थिती बदलली आहे त्यानुसार कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे, नाहीतर या घटना थांबतील असं वाटत नाही. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पूर्वी पण गोविंद, यामध्ये आणखीन एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की संतोष देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या अटका असू देत किंवा पोलिसांची कारवाई असू देत किंवा खोक्याला जे काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेले आहे त्या संदर्भातली पोलिसांची कारवाई असू देत, अशा पद्धतीची कारवाई होऊन सुद्धा कुठल्याही पातळीवरती दहशत लोकांना वाटतीये पोलिसांची, कायदा सुव्यवस्थेची, असंही यातनं दिसत नाहीये. गोविंद, पूर्वी हाच प्रश्न आहे खरं तर. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर लोकांनी खरं तर ते सगळं मनावर घ्यायला पाहिजे होतं, घाबरायला पाहिजे होतं, पण तसं होत नाहीये. म्हणजे मी तुला सांगतो की मागच्या काही दिवसामध्ये आलेले व्हिडिओ हे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरचे आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आलेले गोष्टी तर आपण बघितल्या पण त्याहीपेक्षा क्रूर गोष्टी पुढे येताना पाहायला मिळतात. त्यामुळं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा कितीही मोठ्या प्रमाणात पोलिसावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं असलं अथवा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात शंका उपस्थित करणं झालं असलं तरी सुद्धा परिस्थिती बदलताना पाहायला मिळत नाही. त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा गृह खात्याने अशा काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे जेणेकरून अशा घटनांना पायबंद घातला गेला पाहिजे आणि तो जर घातला गेला नाही तर यापुढची परिस्थिती आणखी भीषण असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पूर्वी अगदी खरे गोविंद, निश्चितच या विषयाकडे अधिकाधिक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.